नमस्कार, मी प्रतीक्षा. रांगोळी डिझाईन्स बाय प्रतीक्षा या माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. हे सर्व रंग वापरून आज आपण बॉर्डर रांगोळी पटकन कशी काढायची हे आज बघूया. आपल्याला लागणारे ही एक बांगडी. या बांगडीपासून काल आपण एक फूल पाहिलं, तसंच आज बॉर्डर रांगोळी जी देवासमोर पाटाभोवती तसंच चौरंगाभोवती खूप पटकन रांगोळी काढायची असल्यास किती फास्ट रांगोळी काढायची हे आज आपण बघू. फास्ट रांगोळी काढायची असल्यास ही ट्रिक नक्की वापरा. आज आपण नारंगी रंगाचं फूल काढूया. ह्या स्पूनच्या साहाय्याने पानांच्या पाकळ्या अशा पद्धतीने काढायच्या. पांढऱ्या रांगोळीशिवाय रांगोळी अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. त्यामुळे पांढरा रंग रांगोळीत वापरलाच पाहिजे. या पद्धतीने अजून 2 ते 3 फुलं आपण काढून घेऊ. शेडिंगचे रंग असल्यास रांगोळी अधिक उत्तम दिसते. झटपट रांगोळी काढायची असल्यास तुमच्याकडे हे सर्व टूल्स असणं गरजेचं आहे. तुम्ही बघत आहात किती सुंदर असे फुलं दिसतात. हे काढूयात आपण. काल आपण पाहिलं स्टीलच्या स्पूनने आपण फक्त एक रेष ओढली होती आणि पानाचा आकार बनला होता. पण आज आपण या स्टिकने या पद्धतीने पान काढूयात. खूपच अट्रॅक्टिव्ह वाटत आहेत हे पानं. अशा पद्धतीने आपण साईडलाही हे पानं काढून घेऊया. पानं काढल्यामुळे लसलशीत अशी रांगोळी वाटते आपली. आज पांढऱ्या रंगाने असे 3 टिपके देऊन थोडीशी आकर्षक रांगोळी बनवूया. मगाशी सांगितल्याप्रमाणे पांढऱ्या रांगोळीशिवाय रांगोळी अट्रॅक्टिव्ह वाटत नाही.
जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तुम्ही बघत आहात किती सोप्या पद्धतीने रांगोळी आपण काढलेली आहे। एका मिनिटात एवढी सुंदर रांगोळी आपण बनवू शकतो। दररोज देवासमोर अशा पद्धतीने रांगोळी काढायला खूपच सोप्या आहेत, दिसायलाही खूप आकर्षक आहेत। थँक यू।